अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. आता आपण दरवर्षी गुरुपुष्यामृत योगाला जेव्हा जेव्हा तो योग येतो तेव्हा आपण सेवा सुरू करत असतो. तर ती सेवा कुठली? लक्ष्मी प्राप्तीची सेवा. त्या संदर्भातली माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आज आपण गुरुपुष्यामृत योगावर गुरुची सेवा करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतो तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत व्हावं, किंबहुना आपल्यावरही गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. आणि खरं तर जेव्हा गुरुकृपा प्राप्त होते तेव्हा आयुष्यात कधीच कशाची कमतरता भासत नाही. नेहमी आपण महाराजांना हेच म्हणत असतो की मला खूप काही द्या, याच्यापेक्षा तुम्ही माझ्या सोबत राहा. मी जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि फक्त महाराज आपल्या सोबत असणं, परमेश्वराची आपल्यावर कृपा असणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला गुरूंची काय सेवा करायची आहे त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी तर स्वामी चरित्र सारामृत अगदी तुम्ही कुठलंही प्रणित घेत असाल, दिंडोरी प्रणित, अक्कलकोट प्रणित, छोटा मोठा ग्रंथ जो काही असेल, तर तुम्हाला उद्या या गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच तुम्हाला एखादं पारायण, मग स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू करावं. आता काय होतं ना, लक्षात ठेवा की आता बऱ्याच वेळा ताई आमचे गुरुवार चालू आहे, जर तुमचे गुरुवार चालू असेल तर तुम्ही ती सेवा करू नका, कारण ऑलरेडी तुमच्याकडनं ती सेवा घडणार आहे. पण ज्यांचे कुठले व्रत वैकल्य नाही आहे त्यांनी आवर्जून उद्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं. किंवा सप्ताह काळ होता, स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह होता, त्याच्याबरोबर अक्षय तृतीया होती ना, मग काही सेवा झाल्या नाही आपल्याकडनं, त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. हो, उद्या तुम्ही अक्षय कलश सुद्धा करून ठेवू शकता. बरेच लोक ही सेवा करता, कुंचमची सेवा करता, तर ती तुम्ही करत असेल तर तीही तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पाठ तुम्ही करू शकता, किंबहुना संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पाठ करू शकता. होय, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ जो 7 अध्यायाचा आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. त्याच्याच बरोबर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राची 11 माळा जप करू शकता. नाहीतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मंत्र जप करू शकता. स्वामींची मानस पूजा आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता. दत्त चालिसा तुम्ही पठण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्या तुम्हाला जशा जमल तशा तुम्ही पठण करू शकता. दत्त गायत्री मंत्र, ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. तर हा मंत्र आहे जो दत्त महाराजांचा दत्त गायत्री मंत्र आहे, त्याचं आवर्जून 1 माळ तरी पठण करावं. ह्या दिवशी केलेली गुरूंची सेवा अनंत काळपर्यंत आपल्यासोबत असते. ज्या पद्धतीने एखाद्या शुभदिनी आपण जास्त सेवा करत असतो कारण त्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात, त्याच पद्धतीने गुरुवार आहे, पुष्य नक्षत्र आहे, तर गुरुबळ मजबूत व्हावं. आणि हे जे काही गुरुबळ आहे हे आपल्या पण म्हणजे जी काही गुरूंची सेवा आपण करत असतो किंवा जे काही दत्त तत्व आहे, स्वामी तत्व आहे, हे जागृत झालेलं असतं, ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं म्हणून ही सेवा करायची असते. आपल्याला माहिती आहे की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. जिथे जिथे महाराजांची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही. याचा अर्थ तुम्ही खूप श्रीमंत होणार, तुम्हाला बक्कळ पैसा मिळणार असं अजिबात नाही. जे महाराजांची सेवा करतो, अगदी नामजप जरी करतो, चालता बोलता उठता बसता खाता पिता, त्यांच्यावर महाराजांची कृपा असतेच. आणि जेव्हाही आपल्या आयुष्यात संकट दुःख त्रास येतात ना, तेव्हा हीच सेवा तुम्हाला कामाला येते. बरेच लोक गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी खरेदी करत असतात. नक्कीच गुंजभर तरी सोनं खरेदी करावं की जेणेकरून ती कधी मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं गेलं आहे. तुमची जर तेवढी परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकता. नाहीतर दत्त महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती, ताई आम्ही मूर्ती आणलेली आहे, अक्षय तृतीयेला काही कारणाने जर तुम्हाला कुठली तुमची सेवा राहिली असेल तर तुम्ही ह्या दिवशी ती सेवा करू शकता. किंवा एखादी मूर्ती आणली असेल तर त्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठापन करू शकता. आता खरं तर पुष्य नक्षत्र हा संध्याकाळी 9 नंतर सुरू होतं, पण गुरुवार असल्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा करू शकता दिवसभर. पण जी काही पुष्य नक्षत्राची सेवा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर ही फक्त तुम्हाला रात्री 9 नंतरच करायची आहे.
खूप सुंदर सेवा आहे. आणि हा ताई, अगं आम्ही कुंकुमार्चन करू शकता. अर्थात ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या जातात, गुरूंच्या सेवा केल्या जातात. मग तुमच्याकडे जर कुंचमची सेवा करायची पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही घरातल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल किंवा कुलदेवीची मूर्ती फोटो टाक असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकम ज्यांनी सिद्ध केलं आहे, आपण मागे केलं होतं चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने, नसेल केलं तरी सुद्धा 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं आवर्जून पठण करावं. खूप सुंदर आहे महालक्ष्मी अष्टकम. नित्यसेवेच्या पठणामध्ये नक्कीच महालक्ष्मी अष्टकम असावं. शेवटच्या वेळेस तुम्ही फलश्रुती घ्यावी. बाकी तुम्हाला दिवसभरात जशी जमेल तशी तुम्ही माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची जर तुमची तुम्हाला वेळ असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून तुम्ही बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करावं. आणि शक्य असेल तर तुम्ही दिवसभरात 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा जसं जमेल तसं तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकता. जशी जमेल तशी तुम्ही सेवा करावी. शेवटी करता करविता खरंच महाराज आहे. तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत. कोणाकडनं किती सेवा करायची हे आधीच ठरलेलं आहे. आणि सगळं जर महाराजांनी ठरवलं आहे ना तर आपण चिंता नाही करायची. आपलं काम आहे सेवा करणं. बाकीचं सेवेचा मेवा कधी देणं, केव्हा देणं ते महाराजांच्या हातात आहे. कारण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटलेलं नाही आहे. किती डोके आपटा, किती तुम्ही जीव काढा, पण योग्य वेळ आल्यावर महाराज भरभरून देतात, यात काही शंका नाही. सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे. तर नक्कीच महाराजांची कृपा सगळ्यांवर राहावी, प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.